तर नमस्कार मंडळी, रिक्षावाला ऋषी ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। आज सकाळी लवकरच जात होतो, त्यामुळे काही नाश्ता तर झाला नव्हता। मग काही चहा आणि बिस्किट घेतले खायला। रोजप्रमाणे माझ्या मॅडमने दिली मला पाण्याची बॉटल भरून। बॉटलनी चावी घेतलो आणि निघालो भाड्याला। रोज आपण आपली दिलरुबा बाहेर काढताना व्हिडिओ काढतो, पण आज आपला कॅमेरामॅन गांडवर करून झोपलेला आहे। चाललो होतो भाडेवाल्यांच्या घराच्या दिशेने। मग काय सूर्यदेव दिसले, मग त्यांच्या पाय पडून घेतलो। तर मंडळी, हा रोड बघा एकदम बेकार कंडिशनचा रोड आहे। जर नवीन कोण बाईक शिकत असेल तर त्याला इकडे आणून सोडायचं, एकाच दिवसात बाईक शिकेल। अच्छा ठीक आहे। काका आणि काकीला घेतलो आणि निघालो आडवलीच्या दिशेने। 1-1.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो लांजाला। तर ब्रिजचं काम बघा, भरपूर फास्ट करत आहेत। जाता जाता दिसला गुरांचा कळप। असं सकाळी काय दिसला की दिवस कसा भारी जातो। काका काकींना सोडलो रेल्वे स्टेशनला आणि मी पण निघालो मग परतीच्या प्रवासाला। रिक्षाच्या लाईनीत होतो उभा, तोपर्यंत आपला भाऊ आला। बोलतो चल नाश्त्याला जाऊया। मग काय त्याच्याच गाडीत बसलेलो आणि निघालेलो नाश्ता करायला। भावानं आपल्या ऑर्डर दिली होती बुर्जीची, बुर्जी घेतलेलो खायला। ही आहे आपल्या भावाची गाडी। रेडियम बघा मंडळी, कसलं खतरनाक मारलं नाही त्याने। आणि मंडळी पाठून पण बघा गाडी कशी कडक वाटते। बाजूच्या गाडीवर मारलं नाही ससा। हा जर तेव्हा शर्यतीत व्यवस्थित पळाला असता तर आज याच्यावर इथे चिपकून राहण्याची वेळ आली नसती। तर मंडळी, तुम्ही पण राहा टॉम अँड जेरी सारखे हसत। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला बाय।